आज मुद्दाम इथे विशेष कारण असं की नगरपालिकेने ही 5 लाख लिटरची टाकी सन 2011 मध्ये बांधली. सहकार नगर ह्या भागात बांधलेली आहे आणि ह्या टाकीतनं संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात अतिशय चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होत असतो. नुकतीच नळ पाणी योजनासुद्धा जी आहे ती पूर्णत्वास गेलेली आहे आणि रत्नागिरीकरांना अतिशय चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होतो. पण इन द मीन टाईम ह्या टाकीला काही एक 7-8 महिन्यापूर्वी टाकीची गळती सुरू झाली आणि टाकीची गळती सुरू झाल्यामुळे ह्या इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत आणि आमचे विभाग प्रमुख जे आहेत, स्थानिक नगरसेविका हळदणकर मॅडम आणि आमचे विभाग प्रमुख जे आहेत बारक्याशेठ हळदणकर, ह्यांनी आमचे पालकमंत्री जे आहेत आमदार उदयजी सामंत ह्यांच्याशी पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून ह्या टाकीची दुरुस्ती जी आहे तर ती दुरुस्ती करण्याची योजना त्यांनी अंमलात आणली. त्याला पालकमंत्र्यांनी नगरोत्थानमधनं जिल्हास्तर नगरोत्थानमधनं जवळजवळ 50 ते 60 लाखाचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला. अशा परिस्थितीत ह्या टाकीचं कामकाज जे आहे तर ते आज सुरू झालेलं आहे. आज ह्या निमित्ताने एवढंच सांगण्याचं कारण असं आहे की इथले आमचे शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत, कायम हा वॉर्ड जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आमचे इथले स्थानिक नगरसेवक आहेत, स्थानिक पदाधिकारी जे आहेत तर ते सर्व सक्षम आहेत आणि त्यांनी ह्या भागात अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि लोकांचा जनाधार जो आहे तर तो सुद्धा त्यांना मिळत आलेला आहे. ह्या बाबतीत ह्या टाकीच्या दुरुस्तीच्या बाबतीत पाठपुरावा जो केलेला आहे त्या इथल्या स्थानिक नगरसेविका हळदणकर मॅडम असतील, विभाग प्रमुख बारक्याशेठ हळदणकर असतील, आमचे पदाधिकारी समीर कदम, भाऊ देसाई असतील, गणेश भारती असतील, ह्यांनी निव्वळ पाठपुरावा केल्यामुळेच ह्या टाकीला नामदार उदयजी सामंत यांच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे. त्यामुळे इतर कोणीही श्रेय ह्या टाकीच्या बाबतीत दुरुस्ती आम्ही करतोय, आमच्यातर्फे केली जातोय किंवा आम्ही सांगितलं, आम्ही पाठपुरावा केला म्हणून आम्ही इथल्या स्थानिक लोकांशी संपर्क साधून पाठपुरावा करून हा निधी आणला असं जर कोण म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.